करण्याकरता खाली उतरणातच परत या ठिकाणी त्यांचं लक्ष त्या मुलाकडे गेलं, विठ्ठल पंतांच्याकडे गेलं. विठ्ठल पंतांच्याकडे लक्ष गेल्याबरोबर ते म्हणजे मुलगा फार सुलक्षणी दिसतो, त्याला आपली घरी न्यावं, आपली जी मुलगी आहे रुक्मिणी याच्याशी याचा विवाह करून द्यावा म्हणून विचारपूस केली. कुठून आलात? सांगितलं. कुणीकडे निघाला आहात तेही सांगितलं. पण आमची एक विनवणी आहे, तुम्ही आमच्या घरी यावं. विठ्ठलपंत म्हणले शक्य नाही, मी वारीला चाललेलो आहे, मी आता काही घरी येऊ शकत नाही. खूप विनवणी केली. आणि त्याच रात्री ज्यावेळेला शिदोपंत झोपेमध्ये निद्रेमध्ये असताना भगवंताने दृष्टांत द्यावा, आलेल्या पाहुण्याचे सालकृत्य कन्यादान करून द्या. मुक्काम दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी पडला गेला. विठ्ठलपंत निद्रेमध्ये झोपेमध्ये असताना भगवंताने दृष्टांत दिला, शिदोपंतांची मुलगी रुक्मिणी याच्याशी तुम्ही विवाह करा, माझी तुमच्यावर कृपा आहे. ज्येष्ठ मासे 16 मोठ्या थाटामाटाने झाला. विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेचं पाणी ग्रहण केलं. संसार करता 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 बरेच दिवस गेल्यानंतर जवळजवळ 2 ते 3 महिने गेले. आणि 3 महिने गेल्यानंतर अचानक पुन्हा विठ्ठलपंत म्हणजे मला तीर्थयात्रा करायची. बायकोला आज्ञा मागितली बरं का. कुणाला? बायकोला. आता इथं जर नवीन लग्नवाली जर असती, नवीन लग्न झालेली बिचारी, आणि तिने जर विचारलं की मला तीर्थयात्रा करायची, तर ती काय म्हणेल? बरोबर आहे. तसं ते घडलं त्या ठिकाणी. परंतु दुर्लक्ष केलं. पुन्हा 2 महिने गेल्यानंतर पुन्हा विठ्ठलपंतांनी बोलावं, मला तीर्थयात्रा करायची, तीर्थयात्रा यात्रेकरता जाऊ का? रागाने जा म्हणून सांगितलं. आणि ती तीर्थयात्रा करण्याकरता घराबाहेर पडले. काही दिवसानंतर ज्या वेळेला रुक्मिणी माता आपल्या वडिलांच्याकडे गेल्या आणि म्हणजे तू एकटी आलेली आहे? हो. रुक्माबाई म्हणे कदाचित आता संन्यास घ्यावा. आता म्हणतात ती संतती वाचुनी न घ्यावा संन्यास, ऐसा सांगा त्यास शास्त्र निधी. शिदोपंतांना सांगितल्याबरोबर जरा स्मित हास्य केलं. त्यांना जाऊन सांगा की संतती वाचुनी न घ्यावा संन्यास, ऐसा सांगा त्यास शास्त्र निधी. असं म्हटल्याबरोबर ते म्हणले की ज्याला सांगायचंय तोच जागेवर नाही. सांगायचं कुणाला? ज्याला सांगायचंय तोच जागेवर नाही, सांगायचं कुणाला? आणि परत घरी आले. इकडे ज्यावेळेला श्रीपादस्वामींच्या मठामध्ये विठ्ठलपंत गेले. विठ्ठलपंतांनी ज्यावेळेला श्रीपादस्वामी विचारलं, सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली. ते म्हणजे मी स्त्री लंपट आहे, मी लग्न केलेलं नाही. हो, नाव बदललं आणि त्या आश्रमामध्ये आनंदाने राहू लागले. रामेश्वरला जाण्याकरता ज्यावेळेला श्रीपादस्वामी झोपडे बाहेर पडले, आळंदीमध्ये पोहोचले. आळंदीमध्ये गावामध्ये कोणी यजुर्वेदी ब्राह्मण मोठे ज्ञानी व्यक्ती कोणीतरी आलेले आहेत.